इथून मशीन ऑन होईल। ऑन झाल्यानंतर आपण पाहणार आहोत एक्स्ट्राचे ऑप्शन कसे आपण यूज करणार आहोत। ते मशीनचं मॉडेल आहे सेनेटर WSS। तर इथून ऑप्शनचं बटन आहे आणि इथं सगळे एक्स्ट्राचे ऑप्शन आहेत। तर हे ऑप्शनचं बटन आणि सिलेक्टचं बटन, ऑप्शनचं बटन आपण घेतलं फ्री वॉशवरती आणि सिलेक्ट केलं। आपण एक्स्ट्राची पावडर वापरत असाल म्हणजे जास्त कपडे मळे असतील तर ते आपण तिथं एक्स्ट्राची टाकू शकतो, एक्स्ट्रा ऑप्शन घेऊ शकतो। हे सूक आहे, आपण बादलीत कसे भिजायला टाकतो तसे आपण मशीनमध्ये पण भिजायला टाकू शकतो। 30 मिनिटासाठी 1 तासासाठी आपण भिजायला टाकू शकतो। आता एक्स्ट्रा रिन्स आहे, आपल्याला 1 वेळ पाणी जास्त घ्यायचं आहे, 2 वेळ पाणी जास्त घ्यायचं आहे किंवा आपल्याला 3 वेळा पाणी जास्त घ्यायचं आहे तर आपण तिथून घेऊ शकतो। हे स्टीम आहे, याच्यामध्ये निर्जंतुकीकरण केलं जातं, वाफ दिली जाते। इथून जे 5 प्रोग्राम आहेत तर त्याला स्टीम आपण ॲड करू शकतो। आता स्टीम ॲड केल्यानंतर टायमिंग वाढतो आणि तिथं मार्क येतं स्टीम ॲड केली म्हणून। आणि टाइम सेवर जास्त वापरला जातो, 2 तास 37 मिनिटाचा टायमिंग आहे तर टाइम सेवर केलं, टाइम सेवर केल्यानंतर 1 तास 23 मिनिटाचा झाला। असं प्रत्येक प्रोग्रामला आपण टाइम कमी जास्त करू शकतो, कमी करू शकतो। हा डिले स्टार्ट आहे, ह्या सिटीमध्ये वापरला जातो। मशीन आपल्याला लेट चालू करायची असेल तर हा आपण आता हे 5 तासापर्यंत घेतलं आणि 5 तासात स्टार्ट केलं मशीन। आता डिले लागून झाला 5 तासाचा, तर 5 तासानंतर मशीन ही स्टार्ट होणार आहे, तर डिले लागून जातो 5 तास। आता इथून आपण बंद करून चालू केली, चालू केल्यानंतर आता हा आपण कॉटनचा प्रोग्राम घेतलेला आहे, कॉटनचा प्रोग्राम घेतला आणि ऑप्शनचं बटन आहे, ऑप्शनचं बटन घेऊन फ्री वॉशवरती गेलो, सोकवरती गेलो, एक्स्ट्रा रिन्सवरती गेलो, स्टीमवरती गेलो, टाइम सेवरवरती गेलो। 2 तास 37 मिनिटाचा टायमिंग आहे। आता सिलेक्ट केल्यानंतर 1 तास 23 मिनिटाचा होतो। जास्त करून हा आपल्याला ऑप्शन आपण वापरला जातो जास्त करून, मग टाइम सेवर करू शकतो आपण। असं प्रत्येक प्रोग्राममधून आपण टाइम